नागपूरमधला आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। फहीम खान याचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होतोय। पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये फहीम खान नागपूरच्या महाल परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना आता दिसतो आहे। महाल परिसरात पोलिसांकडून गर्दी हटवून शांतता राखण्याचं आवाहन या व्हिडिओमध्ये केलं जात असल्याचं पाहायला मिळतं। मात्र फहीम खान आणि त्याच्या सोबतचे जे आंदोलक होते ते पोलिसांसोबत दादागिरी करतात, मुजोरी करतायत असं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं। या व्हिडिओविषयी आता आपण अपडेट जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, हा नागपुरातला आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यात फहीम खान आणि इतर जे त्याच्या सोबतचे लोक आहेत ते अक्षरशः पोलिसांसोबत बाचाबाची करताना दिसतायत, घोषणाबाजी करताना दिसतायत। ज्ञानेश्वर, काय नेमकं या व्हिडिओ मागचं सत्य समोर येताना दिसतंय? अगदीच आपण पाहायला गेलं तर सोमवारी ज्या पद्धतीने नागपूरमध्ये जो आहे तो हिंसाचार झाला, दगडफेक झाली, मोठ्या वाहनांची तोडफोड झाली, त्याच दिवशी जे आहे ते सुरुवातीला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जे आहे ते आंदोलन झालं आणि नारेबाजी झाली। त्यानंतर जे आहे ते फहीम खान काही साथीदारांसोबत त्या ठिकाणी येतो आणि छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये जे आहे ते त्या जमावासोबत त्या ठिकाणी खाली बसून जातो आणि पोलीस त्या ठिकाणी शांतता राखण्यासाठी त्यांना आवाहन करतात, उठण्यासाठी विनंती करतात। तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही सविस्तर पोलीस स्टेशनमध्ये या, तुमची तक्रार आम्ही घेऊ असं पोलीस त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र फहीम खान आणि त्याचे जे साथीदार आहेत ते पोलिसांसोबतच जे आहे ते मुजोरी करतानाचा व्हिडिओमध्ये जे आहे ते एकूणच स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे पोलिसांकडून शांततेचं आवाहन केलं जात असताना देखील त्या ठिकाणाहून जे आहे ते तो जो जमाव असतो तो उठत नाही आणि पोलिसांसोबतच हुल्लडबाजी आणि मुजोरी जे आहे ते एकूणच करतानाचा हा व्हिडिओ जो आहे तो एकूणच समोर येत आहे। आता सद्यस्थिती आपण पाहायला गेलं तर फहीम खान जो आहे तो त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आणि त्याला अटक देखील करण्यात आली आहे आणि हा मुख्य सूत्रधार किंवा मास्टरमाइंड आहे का असा संशय देखील त्याच्यावरती व्यक्त केला जात असताना जे आहे त्याचे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते आता एकूणच समोर फहीम खान याच्या जे आहे ते अडचणीमध्ये अजूनही वाढ होताना एकूणच जे ते चित्र सध्याला दिसत आहे। बरं ज्ञानेश्वर, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी कोणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय का किंवा काही संशयित अजून पोलिसांनी आयडेंटिफाय केलेत का? काय नेमका आकडा आहे सध्या ताब्यात घेतलेल्यांचा, अटक केलेल्यांचा आणि काय कारवाई होताना दिसते आता या पुढच्या काळात? अगदीच पोलिसांकडून अजूनही सर्च ऑपरेशन जे आहे ते नागपूरच्या महाल परिसरामध्ये एकूणच पाहायला मिळतोय। ज्या परिसरामध्ये जे आहे ते एकूणच हा घटनाक्रम घडला, हिंसाचार घडला, त्या परिसरामध्ये एकूणच सर्व सीसीटीव्ही फुटेज असतील याचे तपास जे आहे ते पोलिसांकडून केले जात आहे। थोड्या वेळापूर्वीच नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने जे आहे ते यांच्या नेतृत्वामध्ये या परिसरातील काही लोकांना जे आहे ते या ठिकाणून ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या घरामधील सीसीटीव्ही फुटेजचा डीआर जे आहे ते देखील तपासण्यासाठी पोलिसांनी जे आहे ते एकूणच जप्त केल्याचं पाहायला मिळालं। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी जवळपास 55 ते 56 लोकांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेले आहे। हा आकडा त्यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितला होता। मात्र त्यानंतर अजूनही काही लोकांना जे आहे ते सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे। त्यामुळे सकाळपर्यंत जे आहे ते अजूनही हा आकडा जो आहे वाढण्याची शक्यता आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।